नमस्कार मित्रमंडळी, तर पुन्हा एकदा आपल्या एका चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत। आणि आता आम्ही करतो या खोपाट काढतो घराच्या बाजूक। तुमका मी घर दाखवतोय आणि घर मागच्या व्हिडिओ मी दाखवले तुमका पहिल्यांदाच की घर आमचा कसा आता। तर घराच्या आजूबाजूचा परिसर कसं केलं तो मी तुमका दाखवतोय। केळी वगैरे लावलो आणि आता या खोपाट काढतो। तर तयारी चालू आहे खोपाट वगैरे काढूची। तर बघूया खोपाट वगैरे कसा काढतो। आणि एक माडांपासून म्हणजे नैसर्गिक असा माडांपासून चुडतांपासून एक खोपाट काढतो, तर दाखवते तुमका मी। तर मंडळी माझ्या समोर बघू शकतास ह्यो निसर्ग असो, पावसान जरा मस्त हिरव्यागार केला ना। आणि समोर बघू शकतास घर आणि आडो वगैरे गेलो होतो बघा। तर त्या आडो मोडलो तो पण जरा सारखं करूचा। आणि ही चुडता वगैरे आणून ठेवलेलं आहे माडाची, एका बोलतात सापळे, तर ते वर टाकणार असो। तर पाऊस थोडं भरता बघा काय करता आणि आडो वगैरे बघा। तर पटापट तुमका मी दाखवणार असे सगळा, थोडक्यात दाखवणार असे, पण बघा तुमका लई बघू मजा येत। तर ह्या असं आमचं छोटंसं घर आणि पाठी माड वगैरे बघा सुंदर वाटतं घराच्या बाजूक। तर आम्ही पण माड वगैरे लावणार असो। आता सध्या केळी वगैरे लावलो, तर आता काम चालू आहे। आणि तुमका दाखवते हे आणले सापळे, सकाळी जाऊन गोळा केले आणि इकडे काम चालू आहे। इकडे आम्ही खोपाट वगैरे काढतो आणि पुढे असं केळी लावलं होते दाखवते तुमका। तर इकडे या साईडला मी लावले केळी, भरपूर असे केळी लावले घराच्या बाजूक। तर इकडे अजून झाडं लावची असत, तुमका मी दाखवीन कुठली झाडं म्हाका लावची असत ती नंतर तुमका मी माझा प्लॅन सांगेन। पण झाडं इकडे लावणार आहे आजूबाजूक। तर हे बघू शकतास, हे असे लाईनी जसे केळी वगैरे लावलो। तर केळी बऱ्यापैकी आता धरतली, म्हाका वाटायला जगाचे नाही पण आता जगतात हळूहळू काय जगतात। आणि पाठीमागे बघू शकतास माड वगैरे लावलं आहे, ते बऱ्यापैकी जगले होत। इकडे माड वगैरे लावले आणि इकडून काय प्लॅस्टर वगैरे केलेलं आहे, पाठीमागून सुद्धा प्लॅस्टर करूक नाही हो। तर समोरच्या बाजून प्लॅस्टर केलो, ही थोडी छोटी मोठी लाकडा इकडे ठेवलं। आणि हे काही बघू शकतास। तर आता तुम्ही दाखवते खोपाट कसा काढतो होता। तर खोपाट या साईडला काढतो आम्ही। तर आता पुराच आहेत, हे सापळे वगैरे टाकूचे असत। तर इकडे खोपाट काढतो, इकडेच गाडी ठेवणार आहे। या बघू शकतास काम चालू आहे। तर हळूहळू मी तुमका प्रोसेस दाखवीन असा काय करणार असा होता। आता तुरता टाकूक सुरुवात केलं वरती, खोपटार बघू शकतास आणि टाकलो तुरता बऱ्यापैकी झाली। आता याच्यावरती कागद वगैरे घालणार असो। तर ही बघू शकतास तुरता तुमका वरना दाखवते। तर ही तुरता तुमका माहिती असत माडांपासून भेटतात आपल्याक नैसर्गिक अशी। तर आता ह्याच्यावरती कागद वगैरे घालणार असो। तर तुमका आतमधून दाखवतो, ही अजून मारूची असत, इकडून कट करूची असत। आणि ही भेता वगैरे काढली आहेत बांबूंची, चिव्याची बघू शकतास तुम्ही, हे चिव्यापासून काढलेला। आणि इकडे आजूबाजूक पण पॅक करणार असो। नंतर थोडी सापळे हाणून ही चुडता आणून ती बाजूक पॅक करणार असो। तर निसर्गाचा उपयोग बघा किती असा। बांबू हे असे आणलेलं असो आम्ही इकडे, आणि जे भेता काढलं हे मेढी पण जंगलातूनच आणलं। तर काहीच ह्या नाही, सगळं ओरिजिनल, सगळं नैसर्गिक हा। तर आता तुमका कागद घातल्यावर दाखवतो पुढे पॅक करून कसं काय करणार हो। तर बऱ्यापैकी मोठं असं झालो आहे, खोपाट झाला बघा। ही अशी ना चुडता अशी साईडने कापूची असतात, जेणेकरून ती दिसाक पण चांगली वाटतात। तुम्ही बघू शकता आता इकडनं कापताय बघा हो। तर हे कापलास ना काय तुमका व्यवस्थित दिसतली वगैरे, म्हणजे आपण त्या खोपाट बनवलं ना तर व्यवस्थित दिसतं लांबून। ही अशी कापायची, कारण ती चुडता लांब असतात आणि ही कापूची लागतात आणि दिसाक पण बरी वाटतात। तर आम्ही आता चुडता वळूक नाही, कारण पाऊस लागता आणि पाऊस कमी नाही, त्याच्यामुळे वळूक पण तुमका नाही मत तरी चुडता 1-2 दिवस हवे। त्याच्यामुळे वळीत बसाक ना डायरेक्ट टाकलो, हे अशा चुडता कापून टाकतो, कटिंग करतो, कारण ते दिसाक बरी वाटतात बघा। आता हे बघा, ही अशी कापून टाकायची, टोकावरची असं टोका ना ती कापायची, ते आपल्याला दिसाक बरी। आणि वर याच्यावर मग कागद टाकलो की पाणी खाली येताला। तर तुमका हळूहळू दाखवतो पुढे काय कसं काम करणार होता।
तर अजून बराच काम बाकी आहे. तर हो दाखवते. तर मंडळी फायनली आमचा कपाट तयार झाला बघा. तर चुडात टाकता वरती. तर वरती आम्ही चुडता वगैरे टाकलो. हे सापळे माडाचे कारण कागद उडा नाही म्हणून. आता इकडे टाकतो बघा वरती. हे बघा. तर फायनली कपाट असा तयार झाला. तर इकडून पण पॅक करूचा. तर भ्याता बांधून घेतली होत इकडून या साईडने. आणि तिकडे लाकडं होत ती आता भरूची होत इकडे आतमध्ये. आता इकडून सापळ टाकता. तर इकडून आम्ही वाट ओपन ठेवणार आहोत थोडीशी. इकडून व्याज बांधणार आहोत समोर कारण इकडे पाणी वगैरे भरतो तर आम्ही इकडून जातो. आणि तिकडे समोरची जागा ओपन ठेवणार आहोत इकडे. आणि हे इकडे बघू शकतास केळी वगैरे लावले होत. ही इकडे वांगी होत. ही असा मिरचीचं झाड हे असा. आणि हा इकडे एक फुलझाड लावलेला हा बघू शकतास. या इकडे एक फुलझाड हा. आणि हे इकडे केळी होत. आणि ह्या इकडे फणसाचं झाड लावलं. आता बऱ्यापैकी फणस वर गेलो हा. दारात केव्हा माहीत नाही. आणि हे इकडे पण बघू शकतास हे पण वांग्याचीच रोपं असं ती. वांगे लागतात लागली तुमका दाखवतोय. तर ही बघू शकतास वांगी ही बघा. आणि ते तिकडे असं माड तुमका मगाशी दाखवले ते. आता माटो बऱ्यापैकी झालो. इकडे बघू शकता. तर पाऊस येता तर लाकडा भरूची होत. तर काम बऱ्यापैकी पूर्ण केलं. तर या थोडक्यात एक नैसर्गिक निसर्गाच्या साह्यान एकदम चुडता बिडता सगळा तयारची बांधली वगैरे मस्तपैकी. आणि आता मी आता बघू शकतास रेडी झाला कपाट. तर पत्र्याचं केलं तर तुमका लय महाग पडतं. सिमेंटचे खांबे पण लय महाग आहेत मेडी. तर हे आम्ही जंगलातून सगळं आणलेलो. आणि आता दिसाक बघा भारी वाटतं. ही व्यथा लावलं ना त्या व्यथांका पण अजून चुडता लावची होत बाहेरसून इकडसून लावची होत. तुमका मी दाखवते सगळं काम पूर्ण झाल्यावर अजून काय काय करूचं. आता एकदा इकडसून दाखवते. हा बघा. तर मंडळी शेवटी तुमका कसं वाटलं नक्की तुमका कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईकसुद्धा करा. आणि तुमच्या मित्रमंडळीसोबत शेअरसुद्धा करा. आणि चॅनलवर कोण नवीन असणार तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. आणि सबस्क्राईब करून तुमच्या मित्रमंडळीसोबत चॅनलला शेअरसुद्धा करा. तर भेटूया अशा नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय.